छत्रपती संभाजीनगर शहरात साधारणपणे 2 वर्षापूर्वी घरोघरी गॅस पुरवठा केला जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली। एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला। मात्र आत्ताची शहरातल्या काही भागातली स्थिती अशी आहे की हे अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन येऊन पोहोचलेली आहे। अनेक ठिकाणी असे मीटर देखील पोहोचलेले आहेत। मात्र संपूर्ण शहरामध्ये जी PNG गॅसचा पुरवठा या ठिकाणी होणं गरजेचं होतं तो अद्याप सुरू झालेला नाही। आत्तापर्यंत जी BPCL कंपनी आहे त्याचे जे MK जाधव म्हणून आहेत अधिकारी, त्यांच्याशी आम्ही या सगळ्या संदर्भात फोनवरून माहिती घेतली। त्याद्वारे त्यांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये 12,142 कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे 1,435 कनेक्शन्स हे ॲक्टिव्ह आहेत आणि ज्या भागामध्ये हा गॅस सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये झोन 5, झोन 8, झोन 9, त्याचबरोबर बजाजनगर, कुंभेफळ आणि अन्य काही भागामध्ये अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन त्यांनी सुरू केली आहे। मात्र सध्याची स्थिती अशी आहे, हे पाईप गॅस म्हणजे गॅसच्या शेगडीपर्यंत पोहोचलेत। मात्र खाली आपण पाहिलं तर खाली कुठेही त्याला कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। फक्त पाईपलाईन अनेक भागामध्ये या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधूयात की हे पाईप कधी बसले तुमच्या गल्लीमध्ये? हे पाईप बसून जवळपास 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। बरं, तरी अजून अद्यापही ह्याची काही सेवा सुरू झालेली नाहीये आणि आता गॅसमुळे पण खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत घरोघरी। बरं बरं आता गॅस पर्यंत आलंय तुमच्या, परंतु अजून काय वापरता मग? आम्ही सिलेंडरच वापरतो। बरं, गॅस पर्यंत पाईप पोहोचलाय मात्र पाईपलाईन मध्ये गॅस नाहीये? नाही, अजिबात नाही। बरं, मग आता कसं पाईपलाईन येईल का? काय वाटतं, तुमचं काय मत? अजून तर शक्यता नाही, 2 वर्ष 2-3 वर्ष तरी लागू शकतात यायला। बरं, निश्चित आपण पाहतोय की अशा प्रकारची स्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। ही गॅस या ठिकाणी पोहोचलेली आहेत। खरं तर याचे हे जे बसवलंय हे गंजलंय, म्हणजे आता हे असं सुरू होताना बराच त्रास होतोय। मात्र सध्याची स्थिती अशी आहे की घराच्यापर्यंत पाईपलाईन पोहोचली आहे, म्हणजे स्वप्न या ठिकाणी गॅस पाईपलाईनचं पडलंय, मात्र ते सत्यात उतरत नाहीये अशी स्थिती सध्या तरी आहे। आणि जाधव यांच्या मते हे संपूर्ण सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।